डोंबिवलीमध्ये इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली। डोंबिवलीच्या देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीमध्ये ही घटना घडली। चिमुरडा खाली पडताना दिसताच इमारतीमध्ये राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणानं जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली। चिमुरडा त्याच्या हातातून पायावर पडला। यामध्ये चिमुरडा किरकोळ जखमी झाला, मात्र या तरुणाच्या प्रयत्नामुळे या चिमुकल्याचा जीव वाचला। दरम्यान चिमुरड्याला वाचवणारा देवदूत भावेश म्हात्रेनं एबीपी माझाला या संपूर्ण घटनेचा थरार सांगितलाय। पाहूया। भावेश, खरं पाहिलं तर तुमचं अभिनंदन, कारण की तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे। नेमकं काय घटना होती आणि तुम्ही काय करत होतात त्यावेळी? मी त्यावेळी 2 ते 2:30च्या टायमात मी माझ्या मित्राला भेटायसाठी तिथे बिल्डिंगवरती गेलो असताना मी खाली उतरत असताना मी वरनं आवाज ऐकला सर्व लेडीज लोकांचा। तेव्हा तो मुलगा मला वरनं पडताना दिसत होता आणि मी माझी जीवाची न पर्वा करत समोरच्या माणसांना धक्का मारून माझ्या हातात घेतला। हातातनं तो माझ्या पडला पायावरनं खाली पडला। क्रिकेटमुळे तुम्हाला हा फायदा झाला असं म्हणता येईल का? क्रिकेटच्या मुला मला भरपूर फायदा होतो आणि क्रिकेटमुळेच मला माहिती होतं मी तिथपर्यंत पोचू शकतो आणि मी त्याला पूर्ण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला माझ्या हातात। कॅमेरामन प्रमोद तांबेसह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।